प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी 6.5 लाख घरे मंजूर केली होती. मात्र आता हे लक्ष्य वाढवून अतिरिक्त 13 लाख घरे मंजूर करण्यात आली आहेत. यामुळे एकूण 20 लाख घरांची घोषणा नुकतीच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंह चौहान साहेबांनी केली आहे. मोदी सरकारकडून महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक पाऊल. महाराष्ट्रातील गरीब, कच्च्या घरात राहणारे आणि बेघर लोकांसाठी ही योजना ऐतिहासिक ठरणार आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राज्याला एका वर्षात इतकी मोठी संख्या म्हणजे 20 लाख घरे मंजूर करण्यात आली आहेत. अद्याप वंचित असलेल्यांसाठी योजना आवास प्लस योजनेत सध्या 26 लाख लोकांची नोंदणी झाली आहे. या 20 लाख घरांमुळे या यादीतील बहुतेक बेघर लोकांची गरज पूर्ण होईल. उर्वरित लोकांसाठी पुढील वर्षी ही घरे मंजूर केली जातील. पूर्वीच्या सर्वेक्षणातील कठोर निकष आता शिथिल करण्यात आले आहेत. ज्यांची नावे यादीतून वगळली गेली होती अशा खऱ्या गरजू शेतकरी, महिला आणि बेघर लोकांना नव्या सर्वेक्षणामध्ये समाविष्ट केले जाईल. या नव्या यादीतील लोकांनाही येत्या 5 वर्षांत घरे मिळतील असा निर्णय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. महाराष्ट्राच्या वतीने मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान साहेबांचे मनःपूर्वक आभार मानतो, ज्यांनी महाराष्ट्रासाठी 20 लाख घरांची मोठी भेट दिली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण 20 लाख घरं मंजूर झाली आहेत. ही योजना महाराष्ट्रातील गरिबांसाठी, कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांसाठी आणि बेघर लोकांसाठी एक मोठा वरदान ठरणार आहे. मुख्यमंत्री महोदयांनी नुकतीच याबाबत मोठी घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत 13,19,678 नवीन घरं मंजूर झाली आहेत आणि त्याचबरोबर 63,789 घरांचा विस्तार करण्यात येणार आहे. एकूण 19,67,467 घरं एका वर्षात मंजूर करण्यात आलेली आहेत. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांना होणार आहे. मित्रांनो, या घरांची मंजुरी एक ऐतिहासिक घटना आहे. आपल्या देशाच्या इतिहासात आजपर्यंत एकाच राज्याला एका वर्षात अशी मोठी संख्या घरांची मंजुरी मिळालेली नाही. महाराष्ट्रासाठी मोदी सरकारने दिलेली ही एक अत्यंत महत्त्वाची भेट आहे. आता योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असायला हवी. चला तर मग प्रधानमंत्री आवास योजनेबाबत थोडक्यात माहिती घेऊया. या योजनेतून लाभ मिळवण्यासाठी आपल्याला काही कागदपत्रांची आवश्यकता असेल. त्यामध्ये प्रमुख कागदपत्रे म्हणजे सातबारा उतारा, मालमत्ता पत्र नोंद किंवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र, मनरेगा जॉब कार्ड, बँकेचे पासबुक आणि इतर आवश्यक कागदपत्र. या योजनेचा अर्ज तुम्हाला ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती कार्यालयात करायचा आहे. अर्ज पूर्ण करण्यासाठी या कागदपत्रांची गरज आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि आपण ती ऑनलाईन न करता आपल्या स्थानिक पंचायत कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता. योजना अंतर्गत दिले जाणारे अनुदानही खूप महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागात 1,20,000 रुपये अनुदान दिलं जातं. डोंगरी भागातील कुटुंबांसाठी 1,30,000 रुपये इतकं अनुदान मिळणार आहे. अनुदानामध्ये लवकरच वाढ होण्याचीही शक्यता आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड ग्रामसभा किंवा पंचायत समितीद्वारा केली जाते. त्यासाठी सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण 2011च्या आधारावर प्राधान्यक्रम यादी तयार केली जाते. यादी तयार करताना कोणता कुटुंब बेघर आहे किंवा कोणतं कुटुंब 1 खोली किंवा 2 खोली घरात राहत आहे हे पाहिलं जातं. सहज बोलायचं झालं तर प्राधान्यक्रम यादीमध्ये असलेल्या कुटुंबांना घर देण्यास वरील सर्व निकषानुसार प्राथमिकता दिली जाते. उदाहरणार्थ, बेघर कुटुंब, महिलांना कुटुंब प्रमुख असलेली कुटुंब, शारीरिक अपंग असलेली कुटुंब आणि भूमिहीन कुटुंब यांना अधिक प्राधान्य दिलं जातं. आता मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगायचं आहे. या योजनेअंतर्गत घर मिळवण्यासाठी फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा. ही योजना एकदम पारदर्शक आहे आणि सर्व अर्ज प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडते. त्यामुळे कोणत्याही दलाल किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही. अर्ज थेट ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्येच करा. मित्रांनो, आता आपण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवूया. स्मार्टफोनच्या वापराने आणि ग्रामपंचायतीसह समन्वय साधून आपण नक्कीच या योजनेचा फायदा घेऊ शकतो. निवड प्रक्रिया ग्रामसभाद्वारे केली जाते. 2011च्या सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षणावर आधारित प्राधान्यक्रम यादी तयार केली जाते. यादीमध्ये बेघर कुटुंबे, 1 खोली, 2 खोली असलेली कुटुंबे, महिला कुटुंब प्रमुख, 25 वर्षावरील अशिक्षित कुटुंबे, अपंग व्यक्ती असलेली कुटुंबे, भूमिहीन कुटुंबे, मोलमजुरी करणारी कुटुंबे यांना प्राधान्य दिलं जातं. तुम्ही योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुमचं नाव या यादीत असावं लागेल आणि यादी तयार करण्यासाठी ग्रामसभा निवड प्रक्रिया पूर्ण करते. या सर्व माहितीच्या आधारावर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आवास योजना कशी प्राप्त करू शकता हे समजून घेऊ शकता.
तुम्ही या माहितीचा उपयोग करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो, या महत्त्वपूर्ण माहितीला तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.